हॅलो एव्हरीवन, प्राजक्ताच लाईव्ह ब्लॉगच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सो आजची माझी सुरुवात तर मस्त ह्या क्रंची सुगंधी तुपाच्या चपात्यांनी झाली आणि ऑफकोर्स त्याच्यासोबत चहा. सो सकाळी चहा चपातीचा नाश्ता करायचा मूड होता, त्यामुळे आज चपात्या करायला घेतल्या. आणि आय थिंक क्वचितच असं कोणीतरी असेल की त्यांना हा चहा चपातीचा नाश्ता आवडत नाही. कारण ना मी बरेच दिवस झाले अशा काही रील्स बघते, त्याच्यामध्ये ते सांगतायत की गहू आणि दूध वगैरे असं एकत्र खाऊ नये, त्यामुळे हेल्थ इश्यूज होऊ शकतात. बट आय डोंट थिंक सो. वर्षानुवर्ष चालत आलेला नाश्ता आहे हा आणि त्यामुळे काही हेल्थ इश्यूज होत असतील. बट ठीक आहे. सो मी मस्तपैकी असं चहा चपातीचा नाश्ता केला आणि ह्या इथे दुपारच्या जेवणाची तयारी चालली होती माझी. सो मी इथे थोडे फिश फ्राय केले आणि खिचडी बनवली होती. आणि वन्स मोर व्हायरल रेसिपी होती बटाट्याची. सो करायचं ठरवलं. माझ्याकडे होते हे छोटे छोटे बटाटे आणि मुलींनाही असं काहीतरी की वेगळं काहीतरी खायचं आहे. तर म्हटलं चला बनवून बघूयात. तर आता बनवते तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते की कसं बनवलं आहे मी, कारण की मीही पहिल्यांदा बनवते, त्यामुळे चुकतील वगैरे अशी एक भीती होती. त्यामुळे मी थोड्या प्रमाणातच बनवायला घेतलं हे. आणि इथे मी थोडंसं हळद मीठ मसाला असं एकत्र करून घेतलं आणि हे बटाटे शिजवून थोडेसे हलक्या हाताने त्यांना प्रेस करून घेतलं. तुम्ही तांब्या किंवा ग्लासच्या वगैरे साह्याने सहजच प्रेस करू शकता ते. आणि हे मीठ मसाला जे काही एकत्र केला आहे तो मसाला तो दोन्ही साईडने बटाट्याच्या लावून घ्यायचा. तर मला इथे कमी पडला होता मसाला, म्हणून मी एक्स्ट्रा वरनं अजून पेरला आणि त्यानंतर अगदीच थोडंसं तेल. ॲक्च्युली हे एअर फ्राय वगैरे करतात, बट आता आपल्याकडे नाही आहे म्हणून मी हे मायक्रोवेवमध्ये रोस्ट करायचं ठरवलं. मी ना हे अगदी एक 7-8 मिनटासाठी वगैरे रोस्ट केले, तर ते थोडे एक्स्ट्रा क्रंची झाले होते. तुम्ही जर करणार असाल तर अगदी 5 मिनटासाठी वगैरेच रोस्ट करा, म्हणजे एक परफेक्ट बॅलेन्स रेसिपी होईल. ओके. सो हे एक 8 मिनटानंतर हा रिझल्ट होता. तर जे काही थोडे जाड होते ते छान रोस्ट, थोडे पातळ होते ते थोडे क्रंची झाले होते. मुळात बटाटा हा प्रकार मुलांना आवडतो, लहान मुलांना, त्यामुळे सहजच तुमच्या घरी ही रेसिपी आवडेल. तर माझ्या छोटीला आवडले होते हे जे काही मी प्रयोग केला होता तो टचवूड. त्यानंतर आमचं स्विमिंग क्लास झाल्यानंतर आम्ही थोडी खरेदी करायला गेलो. सो तिथे दिसली आम्हाला पाणीपुरी, त्यामुळे मी आणि माझ्या मोठ्या लेकीने अशी मस्त पाणीपुरीवर ताव मारलेला. तर मला इथे माझं हसायला येत होतं. मी माझीच व्हिडिओ शूट करते आहे पाणीपुरी खाताना. फार विचित्र दिसत होतं ते. सो तुम्हालाही माझे ब्लॉग्स आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा.